मला मदन भासे हा मोही मना, मला मदन भासे हा मोही मना, मला मदन भासे हा, मला मदन भासे हा, मला मदन भासे हा, मला मदन भासे हा मोही मना, मोही मना, मोही मना, मोही मना, मोही मना, मला मदन भासे हा मोही मना, माने जना या भामामना, या माने जना या भामामना, या भामामना, या भामामना, मला मदन भासे हा मोही मना, चरण रजा समया माने जना, चरण रजा समया माने जना, या भामामना, या भामामना, या भामामना, या मोही मना, 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 मला मदन भासे हा, मला मदन भासे हा, मला मदन भासे हा मोही मना, पाया रण प्रासादा, प्रीतची पाया,
जना देपद सेवा प्रेम जना या भामामना या भामामना या भामामना मला मदन भासे हा मला मदन भासे हा मला मदन भासे हा मला मदन भासे हा मोहि मना या मोहि मना या मोहि मना मला मदन भासे हा मला मदन भासे हा मला मदन भासे हा मोहि मना. नमस्कार मंडळी, जाई काजळ निर्मित स्मृतिगंध प्रकाशित आम्ही तुमच्या पुढे सादर करतोय गंधर्व गायकीचा हा अभूतपूर्व आलेख, ज्याला गंधर्व गान असं आपण म्हटलंय, त्याचा दुसरा भाग आज तुमच्या पुढे आम्ही सादर करतोय. मंडळी, गंधर्व या 3 शब्दांमध्ये कशी गंमत आहे बघा आनंदाला, की गंधर्व असं म्हटलं ना की आपल्या पुढे अत्यंत सामर्थ्यवान असा मनुष्य येतो, आपल्या पुढे अत्यंत सौंदर्यवान असा मनुष्य येतो. आपल्याला असं वाटतं की गंधर्व म्हणजे परमानंद, तसंच गंधर्व म्हणजे दिव्यत्व, तसंच गंधर्व म्हणजे साधेपणा. ह्या सगळ्या वृत्ती एकत्र आल्यानंतर त्या माणसामध्ये ते देवत्व येतं. आणि मग आपण जेव्हा गाणं ऐकायला सुरुवात करतो तेव्हा आपण, मी पण किंवा सगळं स्वतः हरवून गेलेलो असतो. म्हणजे आपण महाराष्ट्रात झालेल्या इतक्या गंधर्वांची कोणाचंही गाणं कुठूनही ऐकायला सुरुवात केली की आपल्याला काही राहतच नाही, हरवून जातो आपण असं. तर हा गायकीचं विश्लेषण करायचं म्हणजे फार कर्मकठीण गोष्ट आहे खरी, परंतु आज आपण थोडंसं ते धारिष्ट करूया. आणि मला असं वाटतं की बालगंधर्वांच्या गायकीचं जर विश्लेषण करायचं असेल तर ते 2 प्रकारामध्ये आपल्याला करायला लागेल. म्हणजे एक तर सुराचा भाग त्यांचा आणि एक त्यांचा लयीचा भाग. तर मला असं वाटतं की आपण लयीचा जो भाग आहे तो आपण पुढच्या भागासाठी ठेवूया आणि ह्या भागामध्ये आपण विशेष करून बालगंधर्वांच्या सूर लगावासाठी थोडंसं विश्लेषण करूया. म्हणजे मला माहितीये की हा भाग थोडासा जास्तीत शास्त्रीयदृष्ट्या प्रगल्भ होणार आहे, त्यामुळे पण तरी सुद्धा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू की ह्याच्यामध्ये करमणुकीचंही अंग असेल आणि जास्तीत जास्त लोकांना ह्याच्या पुढे गंधर्वांचं गाणं ऐकताना ह्या मुद्द्यांचा सुद्धा विचार करून गाणं त्यांना नक्की ऐकता येईल. तर मला असं वाटतं की आनंदाचा तू पहिल्यांदा गंधर्वांचा जो अगदी सर्वठायी स्वभाव आहे तो म्हणजे गंधर्वांचा आकार, त्याच्याविषयी थोडंसं आम्हाला सांग. गंधर्वांच्या गाण्यात सगळ्यात एक मेन गुण सांगितला जातो, तोच म्हणजे त्यांचा सहज सुंदर असा आकार. बरोबर. तर त्यांच्या आकारात बरीच वैशिष्ट्ये आहेत. एक तर तो सहज सुंदर म्हणजे सहज लागल्यासारखा वाटतो आपल्याला. नंतर तो स्वच्छ आकार आहे, म्हणजे तो चोरून लावलेला आकार नाहीये, स्वच्छ किंवा आकार नाहीये त्याच्यात, तो आकारच आहे. पण तो अति आकार पण नाहीये, म्हणजे त्याच्यात एक गोलवा आहे आणि त्या गोलव्यामुळे त्याच्यात एक गोडवा येतो असं मला वाटतं नेहमी. तर त्यामुळे त्याच्यात एक प्रकारचा सबस्टन्स आहे, म्हणजे व्हॉल्यूम आहे त्या आकारात, पण तरी तो गोड आहे, कर्कश नाहीये. आणि खरं म्हणजे सांगू का की गंधर्वांचा एकंदरीतच आवाज, तर खूप लोकांनी त्यांच्या आवाजाबद्दल बोलताना असं म्हणलेलं आहे की गायक म्हणला तर त्याच्या आवाजामध्ये जे काही गुण एक्सपेक्टेड आहेत तर ते सगळे गंधर्वांच्या गळ्यात होते, आणि जे दोष की जे नको असं आपण म्हणतो ते त्यांच्यात नव्हते. तर त्याच्यामुळे त्यांच्या आवाजाविषयी त्यावेळच्या शास्त्रीय गायकांनी सुद्धा हे म्हणलेलं आहे की त्यांच्यासारखा आवाज, त्यांच्यासारखा आकार. आणि नंतर सुद्धा म्हणजे प्रोफेसर देवधर त्यांचं जे आवाज साधनाशास्त्र म्हणून पुस्तक आहे, तर त्यांनी सुद्धा चांगल्या आवाजाचं उदाहरण म्हणून बालगंधर्वांचं उदाहरण दिलेलं आहे. आणि अशा त्या चांगल्या आवाजात त्यांच्या आकाराचा खूप मोठा वाटा होता असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आता आपण मी थोडंसं मला जे काय म्हणायचं ते गाऊन दाखवतो. म्हणजे पण आनंदात एक मिनिट, पण मला असं सांग की हा आकार गंधर्व गाण्यात आकार येण्यासाठी थांबायचे का? म्हणजे एखाद्या गाण्यात आकारच नसेल तर मग गंधर्वांनी काय केलं असेल त्या गाण्यात? नाही, पण मग ते नुसत्या आकारामध्ये आलापी घ्यायचे, म्हणजे ते ती ओळ पूर्ण करायचे. बरं. आणि मग नंतर आकारामध्ये आलापी घ्यायचे. आणि ते थोडंसं त्यांच्या ते ज्या प्रकारच्या भूमिका करत होते ना त्याच्याशी ते रिलेटेड होतं. कारण
आपण जेव्हा मैफलीत गातो तेव्हा इकार उकार हे सगळे आपण वापरू शकतो, ते मैफलीत चांगले दिसतात. पण रंगभूमीवर नायिका गाताना असं इकार लावून षड्ज लावला किंवा उकारामध्ये काहीतरी जागा घेतली तर ती एवढी तिथे बरोबर वाटत समर्पक वाटणार. तर ते एक कारण असावं की बालगंधर्वांनी जास्तीत जास्त आकाराचा उपयोग केलेला आहे. तर खुला म्हणजे मी जे मगाशी म्हणलं की एक छोटस मी गाऊन दाखवतो मला काय म्हणायचं ते. हा खुला आकार झाला, पण तो असा नाहीये, म्हणजे त्याच्यात जो अति आकार नाहीये. आणि मुख्य गोष्ट म्हणजे बरेच वेळेला काय होतं, हे जर मनात ठेवलं नाही तर आपण जेव्हा एस्पेशली तारसप्तकात गात असतो तर त्यावेळी तो आकार कर्कश लागायला लागतो. म्हणजे मध्य सप्तकात इथपर्यंत तो चांगला लागतो, पण असा तो त्याच फुल थ्रोटेडनेस जर मी वरती गायला लागलो तर तो आकार कर्कश वाटायला वाटेल. तर तो असा जर तो लावला तर हा त्या आकारातला म्हणजे त्याच्यात जो गोडवा किंवा गोलवा आहे. तर त्याच्यामुळे काय व्हायचं की गंधर्वांचा जो स्वर लगाव किंवा आकार असायचा तर तो खालच्या सप्तकात जसा लागायचा तसाच तो वरच्या सप्तकात लागायचा. तर हे जे सा रे नि सा म, तर हीच जर फ्रेज मी वरती घेतली तर ती खाली जशी लागते तशीच वरती लागायला पाहिजे. तर तो त्यांच्या म्हणजे आवाजाची, पण त्याच्यात गंमत काय माहितीये की पूर्वीच्या काळी माईक्स नव्हते, त्यामुळे तो आवाजाची फेक तर लागायची, ती ठेवावीच लागायची, कारण विदाऊट माईक तुमचं गाणं 500 लोकांना ऐकू गेलं पाहिजे. बरोबर. पण त्याच्याच बरोबर ते कर्कश नाही वाटलं पाहिजे. बरोबर. तर तो आवाजात थ्रो होता, म्हणजे तो त्यांच्या याच्यात पण आपल्याला दिसतो की आकाराचा षड्जा तारषड्जाचा जो त्यांचा लगाव आहे ना, तर त्याच्यात ते बरेच वेळेला डबल लगाव करायचे, म्हणजे एम्फेसिस करायचं, एम्फेसिस आहे. तर ते थोडीशी आवाजाची फेक म्हणूया आपण, आणि त्या प्रकारचा तो लगाव होता. पण त्याच्याच बरोबर जेव्हा वरती गायचे तर त्यावेळी तो खुलाही लागायचा, त्याच्यात गोडवाही लागायचा आणि तो कर्कशही नाही लागायचा. असं ते खूप वेगळ्या प्रकारचं मिश्रण त्यांच्या आवाजात होतं असं मला वाटतं. दुसरं एक स्वर लगावाच्या बाबतीत खूप महत्वाचं म्हणजे कुठलाही स्वर एकटा यायचा नाही. म्हणजे परत आपण जर बागेश्रीचं उदाहरण घेतलं, मग रे सा असा एकटा तो नाही आलेला, मग ग रे रे ग मग ग रे सा, किंवा बिंपल असाच आपण उदाहरण घेतलं, सा नि ध प म प नि ध प म प ग म ग रे सा. हे नोटेशन झालं, हे कोरडं वाटतं. बरोबर. आता हे कोरडं वाटतं. बरोबर. काय बात आहे. बहुत अच्छे, क्या बात है. तर असा तो कॉन्टेक्स्ट मध्ये येतो तो सूर आणि जास्त गोड लागतो, जास्त तो मनाला भावतो, त्याच्यामध्ये जास्ती एक्सप्रेशन येतात, भावना येतात. किंवा आता साधं एक्झाम्पल एक अतिशय सोपी चाल आहे, मजला घडावी ही सेवा मजला घडावी, पण मजला घडावी असं बालगंधर्व नुसतं तेवढ्यापुरतं तेवढं नाही म्हणजे मजला घडावी, या छोट्याशा याने खूप फरक पडतो. मजला घडावी आणि
असं नाही, ही सेवा मजला घडावी, ही सेवा तव पद सेवा, हे प्लेन झालं, तव पद सेवा, क्या बात है, क्या बात है, सहवास द्यावा मजला घडावी, असे छोटे छोटे जे त्यांच्यात हे, आणि ह्या गोष्टी आहेत ना त्या खूप सटले, ते आपल्याला का आवडलं तेच कळत नाही आपल्याला, म्हणजे त्याच्यात काय वेगळं हे कळायलाच ते खूप वेळा ऐकायला लागतं. पण बालगंधर्वांच्या गाण्याविषयी आनंदाचा हे नेहमीच होतं की आपण दरवेळेला एकच गाणं ऐकलं की काहीतरी नवीन कळत जातं. म्हणजे आपण गाणं प्रकारात इतके सारे प्रकार असतात की हरकत असते, मुरकी असते, किंवा जरा थोडासा तेज आलाप असतो, किंवा त्याचीच पुढे ताण झालेली असते. हे गंधर्वांनी ह्या सगळ्या ज्या प्रकार आहेत ते इतके चमत्कारासारखे आणि लीलया केले. तर आता सुद्धा तू हे मजला घडावीमध्ये पटकन हरकत, एखादी मुरकी आणि एखादा आकार हे तिन्ही एकत्र ब्लेंडच झालं होतं, म्हणजे आपल्याला कळलंच नाही होताना हे. आणि तसे अनेक अलंकारांनी नटून तो स्वर यायचा. म्हणजे परत त्यांचा भिंपलास अतिशय आवडता राग, त्याच्यामुळे मी परत परत भिंपलासावर येतो. क्या बात असा ज्या मुरक्यांचा वापर आहे, किंवा मेंढेचा वापर झाला, किंवा अवघाची संसारासारखा. आता त्याच्यात थोडासा करुण रस त्यांना आणायचा असेल तर भिंपलासात तर हा जो सगळा मेंढेचा वापर आहे. आणि मग कसं व्हायचं की हे सगळे आता तू म्हणलास तसं की स्वर लगाव, मग शुद्ध आकार, मुरकी, मेंढ, हरकत, आणि मला नेहमी वाटतं तसं ह्या सर्वाहून पलीकडचं की जे ते हृदयातनं आलेलं गाणं आपण जे म्हणतो ना, की जे आपल्याला कळत नाही, तो काहीतरी अजून एक फॅक्टर आहे वरती, एक्स फॅक्टर काहीतरी आपण त्याला असं म्हणूया. तर त्याच्यामुळे या सगळ्या अलंकारांनी नटलेलं ते व्हायचं. म्हणजे त्यामुळे हे सगळं गुंफण झाल्यावर ते काहीतरी तो दागिना म्हणून पुढे वेगळं लागायचं. आणि मग म्हणून त्यांचं गाणं ज्यांना शास्त्र कळतं त्यांनाही तेवढंच आवडलं, आणि शास्त्र नाही कळत त्यांनाही तेवढंच आवडलं. शास्त्र कळतं म्हणून त्यातलं शास्त्र आवडलं, आणि ज्यांना नाही कळत त्यातलं तू म्हणलास तसं हृदयात आलेलं गाणं म्हणून त्यांना ते आवडलं. आनंदाला ह्याच आकाराचा आलापाची पुढे ताण होते असं एकदा तू म्हणाला होता, ही नक्की काय प्रक्रिया आहे? ते तानेतली सुद्धा जी सहजता आहे ना, तर ती फार बघण्यासारखी आहे. म्हणजे तान आणि आलाप हे एकत्र नांदत असतं असं आपण म्हणू. आणि तानेचे अर्थात त्यांचे गंधर्व गायकी म्हणून वेगवेगळे पॅटर्न्स आपल्याला बघता येतात की तर हे अशा प्रकारचे जे पॅटर्न्स हे त्यांनी स्वतः तयार केलेले असं आपण म्हणूया, की जे मग पुढे हे इतके गोड लागले की मग त्याच्यामुळे असं होतं की आता सुद्धा मी गाताना ते पॅटर्न्स माझ्या गळ्यात कसे येतील असं प्रत्येक गायकाला गायिकेला वाटत असतं. आणि हे या अशा प्रकारचं विश्लेषण दीपा कार्लेकरांच्या त्या गंधर्व गायकीच्या अनालिसिसमध्ये खूप खूप चांगलं आहे. तर हे जे पॅटर्न्स आहेत वेगवेगळे. आणि अजून एक गोष्ट मला काय जाणवली की तानेत आणि आलापात त्यांच्या आवाजाच्या टेक्स्चरमध्ये काही फरकच पडत नाही असं. म्हणजे स्वकुल तारक सुता सुवरा स्वकुल हे साधी आहे, पण तू रेकॉर्ड जर ऐकलीस त्यांची तर सुवरा, तर ते ह्या जागेच्या ऐवजी तिथं एका याच्यात अचानक ताण चालू होते. स्वकुल तारक सुता सुवरा स्वकुल. क्या बात आहे. तर हे जे शिफ्टिंग आहे ना ते त्यांना काही कष्टच पडायचं नाहीत असं. किंवा अजून एक म्हणजे तानेत
आता आलाप किंवा तान दोन्ही म्हणलं तर त्याच्यात ठहराव आणि प्रवाहीपणा असं आपण म्हणू शकतो. तर त्या दोन्हीचं सुंदर मिश्रण असायचं. म्हणजे बिंपल असं, आता तो रागातलं गाणं आहे म्हणून अशी संथ आलापी ते करत बसले नाहीत, कारण ते त्या गाण्याशी संलग्न असायला नाहीये. वा. तर पण ठेरा आहे. हे सूर त्यांनी व्यवस्थित दाखवले. म्हणजे असं नाही की असं, मग त्याच्यात काहीच उरत नाही, मग त्याच्यात त्याला बॉडीच उरत नाही. तर म्हणजे दोन्हीचं मिश्रण आहे. आणि तसंच तान आणि आलाप. तर आता बरेच वेळा आपल्याला असं दिसतं की तान चालू आहे आणि अचानक ते मध्ये काहीतरी वेगळाच पॅटर्न किंवा वेगळ्या सुरावर थांबतात. म्हणजे मांडचं उदाहरण घेतलं, ही तान चालली आहे, म्हणजे तानेतून आलापात गेले, आलापातून ताने. तर ह्या सगळ्यामुळे, या सगळ्या पॅटर्न्समुळे, या सगळ्या लगावामुळे मग ते गाणं असं पुढे येतं आणि अलंकारासारखं पुढे येतं. आनंद, माझ्याकडे एक छोटासा उतारा आहे ज्याच्यामध्ये गोविंदराव टेंब्यांनी जेव्हा बालगंधर्वांचं गाणं पहिल्यांदा ऐकलं तेव्हा ते काय म्हणलेत ते मी पटकन सांगतो. तेव्हा त्यांनी असं लिहून ठेवलंय. ते म्हणतात की मी आणि भास्कर बुवा बखले शेजारीच बसलो होतो. जवारीदार सुरेख आवाज, अत्यंत लवचिक गळा आणि ताल आणि लय यांचा उपजत पक्केपणा, याशिवाय त्यांच्या गळ्यात अशी काही लढीवाळ लटक होती, जसं तू आत्ता म्हटलास मजला घडावीमध्ये आपण बघितलं, अशी काही लढीवाळ लटक होती की जणू काही एखाद्या मुलीच्या कानातला डुलच. निर्व्याज लिहिलेले ते केव्हा हालतील आणि वेड लावतील याचा काही नेम नाही. आणि गाण्यातला संथपणा आणि संयम तर त्यांच्या इतका क्वचितच पाहायला मिळेल. म्हणजे गोविंदराव टेंब्यांनी किती सुंदर त्यांचा अनालिसिस केलाय. त्यांच्या गळ्याला तान म्हणजे तर तळहाताचा मळ असं म्हणतात. टेंबे पुढे म्हणतात की नको नको म्हणता गळ्यात नाही यायची. म्हणजे आलापाची तान. मला एक आठवतं की टीव्हीवर एक इंटरव्ह्यू झाला होता मल्लिकार्जुन मनसुरांचा, तेव्हा त्यांनी तानरस घराण्याबद्दल असं म्हटलं होतं की तानरस खासाहेब असे होते की तानेचा आलापाची तान कधी झाले आणि परत आलाप, हे आता तू म्हणलास कधी झालं हे कळायचं नाही. आणि टेंबे पुढे म्हणतात की नको नको म्हणता गळ्यात नाही यायची, पण जराही पुसटपणा नाही की तालासुराला धक्का नाही, असं टेंब्याने त्यांचं वर्णन केलंय. मला असं वाटतं आनंद दादा की आपण आता स्वकुल तारक सुताचे तू इतके छान छान उदाहरणं दिली, तर स्वकुल तारक सुता अंतऱ्यासाठी एकदा आपण घेऊया का, की ज्याच्यामध्ये खूप छान आकार आहे आपल्याला. जरूर. स्वकुल तारक सुता सुवरा, स्वकुल तारक सुता सुवरा, वरुण वाढवी वंशवनिता, स्वकुल तारक सुता सुवरा, स्वकुल तारक सुता सुवरा, स्वकुल तारक सुता सुवरा, स्वकुल तारक सुता. सुख विलानच जनगण माता, सुख विलानच जनगण माता, सुख विलानच, सुख विलानच, सुख विलानच जनगण माता.
विलान च जनकन माता सुख विलान च सुख विलान च जनगण माता जनगण माता सुख विलान च जनगण माता सुख विलान च जनगण माता सुख विलान च जनगण माता ऐसे गाता नर करता स्वकुल तारक सुता सुवरा 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 वरुणी वाढवी वंश वनिता स्वकुल तारक सुता सुवरा स्वकुल तारक स्वकुल तारक स्वकुल तारक सुता. आनंदादा, कुमार गंधर्वांनी एका ठिकाणी असं म्हणून ठेवलं होतं बालगंधर्वांच्या ह्या गाण्याबद्दल. ते म्हणले की बालगंधर्व आपलं गाणं फुलांसारखं रसिकांसमोर सादर करायचे. म्हणजे एकतर ते गाणं अनाघाती तर होतच, पण समेवर येताना सुद्धा कधीही कसलाही आघात झाला नाही त्यांचा. आणि एखादं झाडाचं पान जसं तरंगत 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 हळू खाली येईल तसं बालगंधर्व समेवर यायचं आणि त्या गाण्यावर यायचे. अगदी खरं. आणि पु ल देशपांडे या बाबतीत एकदा असं म्हणाले होते की बालगंधर्वांच्या मागे सम धावत येते असं वाटायचं. वा 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 वा. आत्ता तू इतकं सुंदर स्वकुल तारक सुता सादर केलंयस आणि त्यातले इतक्या आकाराचे आपण छान आज व्हरायटी बघितलेली आहे. मी तुम्हाला असं सांगेन की अजून एक आकाराचा अतिशय सुंदर प्रकार आहे गंधर्वांचा. तर ते गाणं मी सांगत नाही, आनंदात तू ते गाणं सादर कर, कारण त्याच्यामध्ये आकाराचं अतिशय लालित्यपूर्ण असं एक रूप आहे. पण मंडळी, आपण हे गाणं घेऊया आणि ह्याच गाण्याने ह्या दुसऱ्या भागाची सांगता करूया. धन्यवाद. कशियात जुपदाला कशियात जुपदाला कशियात जुपदाला कशियात जुपदाला माझ्या कशियात जुपदाला माझ्या कशियात जुपदाला कशियात जुपदाला माझ्या कशियात जुपदाला माझ्या कशियात जुपदाला मम सुभग शुभ पदाला माझ्या सुभग शुभ पदाला माझ्या सुभग शुभ पदाला माझ्या सुभग शुभ पदाला माझ्या सुभग शुभ पदाला सुभग शुभ पदाला कशियात जुपदाला माझ्या कशियात जुपदाला माझ्या कशियात जुपदाला कशियात जुपदाला
युग जिथे वसे पाद युग जिथे वसे पाद युग जिथे वसे पाद युग जिथे मम स्वर्ग तेथे राहे माझा स्वर्ग तेथे राहे माझा स्वर्ग तेथे राहे माझा स्वर्ग तेथे राहे स्वर्ग तेथे राहे कशियात झुपदाला माझा कशियात झुपदाला स्वर्लोकी चरण है नसती स्वर्लोकी चरण है नसती तरी मजसी निरय वसती मजसी निरय वसती मजसी निरय वसती मजसी निरय वसती नर कही घोर सहकांता 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 हो स्वर्ग मला आता हा हो स्वर्ग मला आता हा हो स्वर्ग मला आता हा हो स्वर्ग मला आता स्वर्ग मला आता कशियात झुपदाला कशियात झुपदाला माझ्या 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 कशियात झुपदाला कशियात झुपदाला माझ्या कशियात झुपदाला
माझ्या कशियात झुपडाला माझ्या कशियात झुपडाला झुपडाला झुपडाला. गंधर्वगानचा हा एपिसोड तुम्ही स्मृतिगंधच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवर बघू शकता. तो नक्की बघा. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही खरंच वाट बघतोय.